नमस्कार शेतकरी बांधवांनो, सगळ्यांचं कृषी बॉसमध्ये स्वागत आहे. हे बघा, आपला हा सोयाबीनचा प्लॉट आहे. सोयाबीनचा प्लॉट आहे. सगळे बियाणे महाग झालेले आहेत, खतं महाग झालेले आहेत आणि एकीकडं पावसाची अनियमितता आहे आणि निसर्गाचा कोप आहे. या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढत काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. बियाणं एकीकडं महाग झालं असलं तरी आपण जे पेरलेलं बियाणं असतं, जे पिकवलेलं आपल्या शेतामधलं जे धान्य असतं, ते व्यवस्थित तुम्ही जर उन्हात वाळवून ठेवलात तर ते आपल्या शेतामध्ये पिकवता येतं, पेरता येईल. पण आपली उत्पादन खर्च जे आहे ते आपल्याला कमी करता यायला पाहिजे. एकीकडे उत्पादन आपल्या हातात नाही किंवा निसर्गाचा लहरीपणा आपल्या हातात नाही, पावसाची अनियमितता आपल्या हातात नाही, पण शेतीतले खर्च कमी करायचे आपल्या हातामध्ये आहे. हे विसरता कामा नये. घरातली जे बियाणं, जे तुम्ही उत्पन्न घेतलेलं बियाणं जे असतं, धान्य असतं, ते चांगलं वाळवून जर पावडर लावून जर तुम्ही तेच शेतीमध्ये पेरलात तर नक्कीच आपला खर्च कमी होणार आहे. एकीकडं व्यापारी काय करतात, आपल्याकडूनच बियाणं घेतात आणि त्याच बियाणापासून ते तिप्पटीने उत्पादन घेत आहेत. तुम्ही बघा, सोयाबीनचं उत्पन्न निघाल्यानंतर 3,500 रुपयाने आपण विकतो आणि तेच बियाणं पेरणीच्या वेळेला 10,000 रुपये क्विंटलने पुन्हा घेतो. ते दुसरं काय करत नाहीत. एक लाल औषध लावलं की आपल्याला वाटतं की चांगलं उत्पन्न येणार आहे. त्यांच्याकडे आपलाच बियाणा तो असतो, ते फक्त व्यवस्थित बघून थोडंसं स्वच्छता करून टापटीप करून ते आपल्याला विकत असतात. त्यामुळे तेच बियाणं आपण तिपटीनं खरेदी करत असतो. त्यामुळे शेतकऱ्याला शेतीमधले गणित जमत नाही आहेत. दुसरीकडे खताचा एक पर्याय म्हणून शेणखत आहे. जर तुमच्याकडे 5-10 एकर शेती असेल, गाई म्हशी पाळून तुम्ही शेणखत टाकून चांगली शेती करू शकता. त्याच्या एकीकडं आपण जमिनी सुद्धा सुपीक बनवू शकतो. आपली माती चांगली असू शकते. हे सगळ्या गोष्टी आपल्या होतात, पण यासाठी ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. तुम्हाला बीजप्रक्रिया करायचं असेल तर आपल्याकडे पण तसे औषधं उपलब्ध आहेत. ट्रायकोडर्मा आणि रायबोझियम हे जर औषधं तुम्ही चोळलात तर नक्कीच अशी बीजप्रक्रिया होते चांगल्या पद्धतीनं आणि आपली जे बियाणं आहेत ते चांगल्या पद्धतीनं आपण पेरू शकता. आपण शेतीमध्ये जेवढं उत्पन्न काढाल त्यापेक्षा उत्पन्नाचा खर्च जो आहे, जो पेरणीचा खर्च आहे, त्या सगळ्या आपण जर कंट्रोलमध्ये ठेवलं तर नक्कीच शेतकऱ्याला फायदा होण्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हे जे व्हिडिओ आहे नक्कीच शेअर करा आणि सर्व शेतकरी बांधवांनी त्याचा आत्मसात करावे अशीच मी या प्रसंगी विनंती करतो. मित्रांनो, या सोयाबीनला पहिली फवारणी कोणती करायची आहे ते आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर अशा नवनवीन माहितीसाठी कृषी बॉसला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.